नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये DHS मार्फत ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या अधिपरिचारिका या पदाच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तर मित्रांनो, यापूर्वी आपण पार्ट 1 मध्ये एकूण 20 प्रश्न कव्हर केली आहोत आणि पार्ट 2 मध्ये आता आपण 20 प्रश्न कव्हर करणार आहोत. पार्ट 1 मध्ये कव्हर केलेली प्रश्ने ही जीके आणि मराठी ग्रामरवरती आधारित होती. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा, तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 21 आहे, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास रिकामी जागा म्हणतात. ऑप्शन ए विशेषण, ऑप्शन बी गुणविशेषण, ऑप्शन सी संख्या विशेषण, ऑप्शन डी अनिश्चित संख्यावाचक विशेषण. तर बघा, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन ए विशेषण, म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह सुद्धा म्हणू शकतो. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे, तो निजत असेल या विधानातील काळ ओळखा. ऑप्शन ए भूत भविष्य काळ, ऑप्शन बी वर्तमान भविष्य काळ, ऑप्शन सी भविष्य काळ, ऑप्शन डी यापैकी एकही नाही. तर बघा, तो निजत असेल या विधानातील काळ म्हणजेच वर्तमान भविष्य काळ आहे. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी वर्तमान भविष्य काळ. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23 आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन ए शक्य कर्मणी, ऑप्शन बी पुरुष कर्मणी, ऑप्शन सी कर्मकर्तरी, ऑप्शन डी भावकर्तरी. तर बघा, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग आहे. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन सी कर्मकर्तरी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24 आहे, अलंकार ओळखा. तर वाक्य दिलेलं आहे, मरणात खरोखर जग जगते. तर बघा, या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए दृष्टांत अलंकार, ऑप्शन बी विरोधाभास अलंकार, ऑप्शन सी उत्प्रेक्षा अलंकार, ऑप्शन डी सार अलंकार. तर बघा, मरणात खरोखर जग दिसते हा विरोधाभास अलंकाराचा प्रकार आहे. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी विरोधाभास अलंकार. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25 आहे, अलंकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे, हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू गर्दन काळ भासत होता. तर बघा मित्रांनो, जेव्हा वाक्यामध्ये जणू, जणू काय किंवा जणू काही या प्रकारचे शब्द येत असणार तर तो उत्प्रेक्षा अलंकाराचा प्रकार असतो. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए आहे उपमा अलंकार, ऑप्शन बी श्लेष अलंकार, ऑप्शन सी रूपक अलंकार, ऑप्शन डी उत्प्रेक्षा अलंकार. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन डी उत्प्रेक्षा अलंकार. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 26 आहे. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी होच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह येणार. चला तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे, कबुतराचे अथवा पारव्याचे रिकामी जागा. ऑप्शन ए घुतकार, ऑप्शन बी घुमणे, ऑप्शन सी कावकाव, ऑप्शन डी चिवचिव. तर बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये कबुतराचे किंवा पारव्याच्या आवाजाबद्दल विचारलं गेलेलं आहे की कबूतर किंवा पारवा हा कोणत्या प्रकारचा आवाज काढत असतो. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी घुमणे. तर कबुतराच्या आवाजाला घुमणे असे म्हणतात. तर बघा, घुतकार हा आवाज घुबडाचा असतो. कोणाचा असतो? घुबडाचा. तर बघा, कावकाव हा आवाज कावड्याचा असतो आणि चिवचिव हा आवाज चिमणीचा असतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी घुमणे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 28 आहे, पुढील शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायामधून निवडा. तर शब्द दिलेला आहे उपडी. तर बघा, उपडीचा अर्थ होतो झरा. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए आहे जमिनीमधून पाझरून निघणारा झरा. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन ए जमिनीमधून पाझरून निघणारा झरा. तर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 29 आहे, दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर ऑप्शन ए दोन व्यक्तीमधील रुबाब, ऑप्शन बी दोन नद्यांमधील जागा, ऑप्शन सी दोन व्यक्तींमधील हेवे दावे, ऑप्शन डी दोन घटकांमधील आदान प्रदान. तर बघा, दुआबचा अर्थ होतो मित्रांनो दोन नद्यांमधील जागेला दुआब असे म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी दोन नद्यांमधील जागा. मित्रांनो लक्षात ठेवा, दुआब ही जागा अत्यंत सुपीक जमीन मानल्या जाते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 30 आहे, मनीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन ए खान तशी माती,
म्हणजेच आई बापांप्रमाणेच मुले. ऑप्शन बी गरजेल तो पडेल काय, म्हणजेच गडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही. ऑप्शन सी गर्वाचे घर खाली, म्हणजेच गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते. ऑप्शन डी घरोघरी मातीच्या चुली, सर्व चुली एकसारख्या आहेत. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन डी घरोघरी मातीच्या चुली. घरोघरी मातीच्या चुलीचा अर्थ होतो प्रत्येक ठिकाणी सारखी स्थिती असणे, यालाच आपण घरोघरी मातीच्या चुली असे म्हणू शकतो. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31 आहे, कार्डिओलॉजिस्ट इज रिलेटेड टू हार्ट, देन डर्मेटोलॉजी इज रिलेटेड टू व्हॉट. तर बघा, हृदयरोग तज्ञ हे हृदयरोगा संबंधित आहेत, तर त्वचारोग तज्ञ हे कशाशी संबंधित असणार, त्वचेसोबत संबंधित असणार. ऑप्शन्स बघूयात. ऑप्शन ए ड्रीम, ऑप्शन बी डायबिटीज, ऑप्शन सी स्किन, ऑप्शन डी इनफर्टिलिटी. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन सी स्किन. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 32 आहे, बॉटनी इज रिलेटेड टू प्लांट्स, देन सिस्मॉलॉजी इज रिलेटेड टू व्हॉट. तर बघा, प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे वनस्पतीशास्त्र हे वनस्पतीच्या रिलेटेड आहे, तर भूकंपशास्त्र हे कशाच्या रिलेटेड असणार. ऑप्शन ए बर्ड्स, ऑप्शन बी एनिमल, ऑप्शन सी अर्थक्वेक, ऑप्शन डी वॉटर. तर बघा, सिस्मॉलॉजी म्हणजेच काय, भूकंपशास्त्र हे अर्थक्वेकच्या रिलेटेड असतं. अर्थक्वेक म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो मराठीमध्ये, भूकंप म्हणू शकतो. भूकंपशास्त्र हे कशाच्या रिलेटेड असणार, भूकंपाच्या रिलेटेड असणार. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन सी अर्थक्वेक्स. तर बघा मित्रांनो, स्टडी ऑफ बर्ड्स म्हणजेच ऑर्निथोलॉजी होतो, ऑर्निथोलॉजी. स्टडी ऑफ एनिमल म्हणजे झूलॉजी होते, आणि स्टडी ऑफ वॉटर म्हणजे हायड्रोलॉजी होते. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33 आहे, विच वर्ड डू नॉट फिट इन द ग्रुप. तर बघा, प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे गटात न बसणारा शब्द कोणता. ऑप्शन ए डायमंड, ऑप्शन बी गोल्ड, ऑप्शन सी कोल, ऑप्शन डी ग्रॅफाइट. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी गोल्ड. गोल्ड हा गटात न बसणारा शब्द आहे. तर बघा, या ठिकाणी डायमंड, कोल, ग्रॅफाइट हे कार्बन मॉलिक्युलचे प्रकार आहेत. म्हणजेच काय, ह्या तिन्हीमध्ये कार्बन प्रेझेंट असतो आणि गोल्डमध्ये कार्बन प्रेझेंट नसतो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी गोल्ड. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 34 आहे, द सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज 93. द ग्रेटेस्ट अमॉंग दीज 3 नंबर इज. तर बघा, प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज 93 आहे, तर त्या 3 संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती. तर बघा, सरासरीवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर जेव्हा आपण सरासरी काढतो, तर सरासरीसाठी आपण एक फॉर्म्युला यूज करतो. सरासरी म्हणजेच काय, ॲव्हरेज. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सम ऑफ ऑल नंबर्स किती आहे, 93 आहे, आणि टोटल संख्या किती आहे, 3. जर 3 ने 93 ला भाग दिला तर किती येणार मित्रांनो, 31 येणार. तर बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, ॲव्हरेज म्हणजेच काय, मधातील नंबर होत असते. जेव्हा संख्या मालिका येते त्यामधला मधातील संख्या जर ओळखायची असेल त्यालाच आपण ॲव्हरेज सुद्धा म्हणू शकतो. तर बघा, या ठिकाणी आपल्याला मधातली संख्या भेटलेली आहे, ती म्हणजे 31. तर यापूर्वी कोणती संख्या येणार, 31च्या पूर्वी 30 येते, आणि 31च्या नंतरची संख्या कुठली येणार मित्रांनो, 32 येणार. तर प्रश्नामध्ये काय विचारलं गेलेलं आहे, 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज 93 आहे. जर मित्रांनो तुम्ही 30 प्लस 31 प्लस 32 जर केलात तर याची बेरीज होते 93. ओके, तर त्या 3 संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती. तर बघा, 30, 31, 32 मधील सर्वात मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो, 32 आहे. तर या प्रश्नाचे उत्तर होणार 32. चला तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 27, ऑप्शन बी 28, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 32. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन डी 32. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35 आहे, गणेश सोल्ड अ कार टू सार्थक ॲट 15% प्रॉफिट. सार्थक सोल्ड कार टू अंकुर ॲट 5% लॉस फॉर ₹43,700. फाइंड द प्राइस ॲट विच गणेश हॅड परचेस द कार. बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने तीच कार 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला 43,700 रुपयाला विकली. तर गणेशने ती कार किती रुपयांमध्ये खरेदी केली. तर बघा, कोणतीही संख्या ही स्वतःमध्ये 100% असते. तर बघा, गणेशने कार घेतलेली आहे, पण गणेशने जी कार घेतली ती आपल्याला किती किमतीत घेतलेली हे माहिती नाही, आणि तेच आपल्याला काढायचं आहे. तर त्याला आपण सध्यासाठी एक्स कन्सिडर करूया. तर कोणतीही संख्या स्वतःमध्ये 100% असते, म्हणजेच काय, एक्स हे काय झाले, 100% झाले. त्यानंतर काय आहे मित्रांनो, गणेशने ती कार सार्थकला विकली.
कोणाला विकली? सार्थकला विकली. किती नफ्यावरती विकली? 15% नफ्यांवरती विकली. म्हणजेच काय झालं मित्रांनो, गणेशकडे ऑलरेडी 100% व्हॅल्यू होती, त्याच्यामध्ये त्यांनी 15% ॲड केले, म्हणजेच काय झाले? 115% झाले. 115%वरती सार्थकला विकण्यात आली ती कार. मग सार्थकने तीच कार अंकुरला विकली. कोणाला विकली? अंकुरला. किती टक्क्यांवरती विकली? 5% तोट्यावरती विकली. म्हणजेच त्याला काय झालं? 5% लॉस झालेला आहे, म्हणजेच 95%वरती विकलेली आहे. तर बघा, मग ती कार अंकुरने किती पैशात घेतलेली आहे? ती कार घेतलेली आहे अंकुरने 43,700 रुपयात. तर बघा मित्रांनो, जेव्हा 95% म्हणजे 43,700 होतात, तर 100% म्हणजे किती होणार? 100% म्हणजे 100 गुणिला 43,700 डिवायडेड बाय 95 करावं लागणार. तर 100%ची व्हॅल्यू किती होणार? 46,000 रुपये होणार. किती होणार? 46,000. याचाच अर्थ काय होणार मित्रांनो? सार्थकने ती कार 46,000 रुपयात घेतलेली होती. किती रुपयात घेतलेली होती? 46,000 रुपयात घेतलेली होती. तर बघा, गणेशने 115%वरती ती कार विकली, म्हणजे 46,000 रुपयात विकली. तर बघा, 115% म्हणजे किती झाले? 46,000. तर गणेशने किती टक्क्यांवरती ती कार घेतलेली होती? 100%वरती कार घेतलेली होती. तर बघा, आपल्याला 100%ची व्हॅल्यू काढायची आहे. जेव्हा 115% म्हणजे 46,000 होतात, तर 100% म्हणजे किती? तर या ठिकाणी कसं होणार मित्रांनो? बघा, 46,000 गुणिला 100 डिवायडेड बाय 115. तर बघा, जेव्हा आपण याला सॉल्व करू तर आपल्याला 40,000 किंमत मिळणार. तर बघा, आपल्याला ऑप्शन ए मध्ये 40,000 दिसतोय. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन ए 40,000. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 36 आहे. 2589 स्टार 1 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 11. विच डिजिट फ्रॉम द बिलो शुड बी इन प्लेस ऑफ स्टार. तर बघा, प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे 2, 5, 8, 9 स्टार 1 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा. तर बघा मित्रांनो, आपण या प्रश्नाच्या सरळ उत्तराकडे वळूयात. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन डी 5. चला तर बघूयात 5 उत्तर कसं होणार. तर बघा, संख्या दिलेली आहे 2, 5, 8, 9 स्टार 1. तर बघा, स्टारच्या ऐवजी जर 5 ठेवलं आणि याला 11ने जर भाग दिला, तर 11ने पूर्ण भाग जातो का हे बघायचं आहे. तर 11 दुने 22 होणार. उरले 3, 8 खाली येणार. 11 तरी 33 होणार. उरले 5, 9 खाली येणार. 11 पाचे 55 होणार. उरले 4, 5 खाली येणार मित्रांनो. 11 चौ 44 होणार. तर 45 मायनस 44 केल्यास किती होणार? 1 उरणार आणि हा 1 खाली येणार मित्रांनो. आणि 11 मध्ये 1 वेळा पूर्णपणे भाग जातो. तर बघा, या संख्येमध्ये 258951 या संख्येमध्ये 11चा पूर्णपणे भाग जातो. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन डी 5. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37 आहे. फाइंड द सेट ऑफ कॅरेक्टर्स इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. तर बघा, प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल. तर बघा, प्रश्न काय आहे? ACFJO BDGKP CEHLQ. तर त्यानंतरचा गट कोणता येणार? तर बघा, सेट कशा प्रकारे दिलेले आहेत? ACFJO, त्यानंतरचा सेट आहे BDGKP, त्यानंतरचा सेट आहे CEHLQ. तर बघा, पहिला लेटर दिसतोय आपल्याला A, इथे B दिसतोय, C दिसतोय. म्हणजेच याचा अर्थ काय होणार? पहिला लेटर कोणता येणार? D येणार. ओके, या ठिकाणी C, त्याच्यानंतर D येतोय, त्याच्यानंतर E येतोय. म्हणजेच इथे काय? F येणार. इथे F आहे, त्यानंतर G आहे, त्यानंतर H आहे, तर इथे I येणार. त्यानंतर इथे J आहे, त्यानंतरचा K आहे, इथे L आहे, तर इथे M येणार. आणि O आहे इथे, या ठिकाणी P आहे, Q आहे, तर इथे I येणार. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होणार DFIMR. तर बघूया ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय आपल्याला. ऑप्शन ए आहे DFLMR, ऑप्शन बी आहे DFINR, ऑप्शन सी DFIMR. तर बघा, आपल्याला ऑप्शन सी मध्ये DFIMR दिसतोय. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन सी DFIMR. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 38 आहे. द प्राइस ऑफ एन आर्टिकल इज 3500 अँड इज सोल्ड ॲट 10% डिस्काउंट.
अ फर्दर डिस्काउंट ऑफ 5% इज गिवन ड्यू टू ऑफ सीझन. व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ एन आर्टिकल. तर बघा प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे, एक 3500 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची किंमत किती. तर बघा 3500 रुपयाची वस्तू आहे, त्यावरती 10% डिस्काउंट देण्यात आला. तर बघा 3500 10% म्हणजेच किती, 350 होणार. तर 3500 मधून 350 गेल्यास किती उरतात, 3150 रुपये उरतात. तर किती होणार, 3150. परत 3150 वरती 5% डिस्काउंट दिला गेलेला आहे. 3150 चे 5% किती होणार, 157.5 होणार. तर बघा 3150 मधून 157.5 गेल्यास किती उरणार, 2992.5 उरणार. किती उरणार, 2992.5. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर होणार 2992.5. तर ऑप्शनमध्ये बघूया कुठे दिसतंय. तर ऑप्शन ए आहे 2975.5, ऑप्शन बी आहे 2992.5. तर बघा मित्रांनो आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसतंय 2992.5. तर या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी 2992.5. तर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 39 आहे. एक स्टेटमेंट दिलेला आहे. स्टेटमेंट काय आहे, ॲबिलिटी इज पुअर मॅन्स वेल्थ. म्हणजेच विधानात काय दिलेलं आहे, क्षमता ही गरीब माणसाची संपत्ती आहे. तर त्याचा कॉन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष काय होणार, ऑप्शन ए पुअर मॅन इज ऑलवेज एबल, ऑप्शन बी आहे अ पुअर मॅन हॅज द ॲबिलिटी टू अर्न वेल्थ, ऑप्शन सी अ वेल्दी मॅन इज ऑलवेज एबल, ऑप्शन डी अ पुअर मॅन कॅन अर्न वेल्थ इफ ही हॅज ॲबिलिटी. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन डी अ पुअर मॅन कॅन अर्न वेल्थ इफ ही हॅज ॲबिलिटी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 40 आहे. इन अ ग्रुप ऑफ 5 पीपल्स KL and M आर ॲम्बिशियस. तर बघा ॲम्बिशियस कोण आहेत, ॲम्बिशियस कोण आहेत, KL and M आहेत. ओके, मग प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, M N and R और ऑनेस्ट. तर बघा ऑनेस्ट कोण आहेत, M N and R. त्यानंतर आहे L M and K N and R आर इंडस्ट्रियस. तर बघा इंडस्ट्रियस कोण आहे तिथे, इंडस्ट्रियस आहेत L M and K N and R. तर बघा अमॉंग दिस नायदर इंडस्ट्रियस नॉर एम्बिशियस पर्सन वुड इन्क्लूड. तर बघा प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे 5 व्यक्तींच्या गटात KL आणि M हे महत्वाकांक्षी आहेत, M N and R प्रामाणिक आहेत, L M आणि K N व R मेहनती आहेत. तर यापैकी कोण मेहनती व महत्वाकांक्षी व्यक्ती नाहीत. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मेहनती सगळेच दिसत आहेत आपल्याला, आणि ॲम्बिशियस कोण, KL आणि M ॲम्बिशियस दिसत आहेत. तर ऑप्शनमध्ये बघूया K अलोन नाही, K तर इंडस्ट्रियस दिसत आहे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर M N बघा M आणि N हा इंडस्ट्रियस आहे, L and R. तर बघा L आणि R पण इंडस्ट्रियस आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन डी नन ऑफ द ग्रुप. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न कव्हर केली आहोत. त्यापैकी काही प्रश्न ही मराठी ग्रामरवर आधारित होते, काही प्रश्न ही ॲप्टिट्यूडवरती आधारित होते, तर काही प्रश्न ही रिझनिंगवरती आधारित होते. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण परत 20 प्रश्न कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असल्यास तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.